हाय गाईज, नमस्कार. तर आजचा आहे डे 4 पार्ट 1 व्लॉग. तर तुम्ही बघू शकता आता आम्ही सर्वात पहिला नैवेद्याची तयारी स्टार्ट केलेली आहे आणि आम्ही बनवतोय आज मखाण्याची खीर. तर सर्वात प्रथम तुम्हाला तुपात ड्रायफ्रूट्स आणि मखाने भाजून घ्यायचे, ते एका साईडला घेऊन तुपात पुन्हा तुम्हाला मखाने जी पावडर असते ती तुम्हाला थोडीशी टाकून घ्यायची आहे. मग त्यात दूध टाकायचं आहे आणि मग आपण जे फ्राय केलेले तुपात मखाने आणि ड्रायफ्रूट्स ते टाकून घ्यायचे. दूध, साखर आणि वेलची पूड टाकून त्याला थोडंसं थिक व्हायला द्यायचं आहे आणि आपली खीर रेडी आहे. आणि आजच्या मेन्यूमध्ये दुसरा आयटम म्हणजे होता अळूच्या वड्या. आणि तुम्ही बघू शकता आम्ही ते मॅरिनेशन बनवून घेतलेलं. बेसनमध्ये चिंचची पेस्ट टाकून आम्ही मिक्स करून त्यात सगळे मसाले वगैरे टाकून रेडी करून घेतलेलं मॅरिनेशन. आणि मग हे अळूची जी पानं आहेत त्याला आम्ही दोन्ही बाजूला छान असं मॅरिनेशन लावून घेतलं आहे आणि मग त्याची छान अशी रोल करून घेतलेले आहेत. आणि महाराष्ट्रीयन डेलिकेसीजमध्ये हे एकदम छान असे वेगवेगळे पदार्थ जे असतात ते मला खूप आवडतात. आणि पानापासून इतकं चविष्ट पदार्थ बनवू शकतो हे तर एकदम कमालच आहे. आणि तुम्ही बघू शकता आम्ही अशी 2 रोल बनवून घेतलेले आहे. तुम्हाला जितकी पानं लावायची तुम्ही लावू शकता, तितकाच रोल तुमचा मोठा होत जाईल आणि तितकेच छान असे लेयर्स पडत जातील तुमच्या अळूवडीला. आणि तुम्ही बघू शकता हा सेकंड रोल सुद्धा रेडी झाला आहे. आम्ही त्याला थोडं फ्रीझरमध्ये ठेवलेलं, कारण हे वाफल्यावर थोडेसे थंड झाले पाहिजेत आणि मगच आपण ह्याला फ्राय करू शकतो. तर ते केल्यावर आम्ही छान असे याचे बारीक काप करून घेतले आणि थोडेसे तेलात आपल्याला ह्याला एकदम छान खरपूस तळून घ्यायचं आहे. आणि ह्याला आपण वरून लावलेले आहेत तीळ. ह्याच्यावर पांढरे तीळ लावल्यावर ह्याची जी चव आहे ती आणखीन वाढते आणि एकदम अजून क्रिस्पी होत जातात हे अळूवड्या. तर तुम्ही बघू शकता किती छान वाटते आपला हा तवा एकदम भरून आपण लावलेले आहेत, कारण वेळ खूप कमी होता आणि पदार्थ खूप बनवायचे होते. तर त्यासाठी आम्ही पटापट एका तव्यातच खूप सारे तळून घेतले आहेत आणि एकदम दोन्ही बाजूनी ह्याला खरपूस छान तळून घ्यायचं आहे. आणि थोडेसे मला हलकेसे करपलेले सुद्धा खूप आवडतात, कारण त्याची सुद्धा एकदम छान क्रंची टेस्ट येते. सो ते होईपर्यंत माझ्या आईने छान असा सत्यनारायणचा प्रसाद करून घेतलेला आणि तुम्ही बघू शकता रंग केवढा सुंदर आलाय आणि तितकाच हा टेस्टी सुद्धा होता. सो सगळा प्रसाद वगैरे नैवेद्य वगैरे तयार करून झाल्यावर मी माझ्या आईला रेडी केलं. आणि तुम्ही बघू शकता काय पसारा करून ठेवलाय मी माझ्या बेडवर, कारण मला एंड मोमेंटलाच वस्तू नाही भेटत. तर त्यासाठीच मी नेहमी असं सगळं पसरून लावून ठेवते नीट, जे मला आज घालायचं आहे किंवा माझ्या आईला जे मला घालायचं आहे तर ते सगळं मी छान असं बेडवर लावून ठेवते. आणि मग ह्यातून आम्ही सिलेक्ट करून मिक्स अँड मॅच करून म्हणजे घालतो प्रत्येक साडीवर मॅचिंग वगैरे. आणि काल रात्री जी माझ्या आईच्या हातावर मेहंदी काढलेली त्याचा रंग तुम्ही पाहू शकतात किती सुंदर आणि किती डार्क आलेला आहे. विदिन 12 आवर्सच ह्याचा रंग इतका सुंदर आला आहे आणि तिने तर लगेचच काढून टाकलेली तरीसुद्धा इतका छान रंग आला आहे. आणि ती आता झालेली आहे रेडी. आणि तुम्ही बघू शकतात किती सुंदर वाटते, एकदम छान असा मराठमोळा लुक. आणि ही ती साडी आहे जी मी हिच्यासाठी सिलेक्ट केलेली यावर्षी. ह्याच्यात आहे मुनिया पॅटर्न पैठणी आणि कलरसुद्धा खूपच सुंदर आहे. एकदम बॉर्डर वगैरे छान शायनी आहे ह्याची आणि रंग तर बापरे, कलर कॉम्बिनेशन मला जाम आवडला आहे साडीचा. आणि हा माझ्या आईवर खूप उठून येत होता, मला खूप आवडला. आणि ती नेहमी अशी सिम्पलच सजली तरी खूप छान वाटते. आणि मला जर नटायची वगैरे जर आवड आली असेल तर ती हिच्यापासूनच आली असेल, कारण माझ्या आईलासुद्धा नटायला खूप आवडतं. सो आम्ही दोघी नेहमी नटतो छान अशी काही असल्यावर. आणि आता तुम्ही बघू शकतात की गुरुजी आलेले आहेत आणि त्यांनी सत्यनारायणचं जे आहे पाठ ते रेडी करून ठेवलेलं आहे. आणि आता आपण सुरुवात करणार आहोत सत्यनारायणच्या पूजेला. आणि आजची पूजेत छान असं पंचामृत वगैरे माझ्या आईने आधीच बनवून ठेवलेलं फ्रीजमध्ये आणि ते खाल्ल्यावर तर बापरे अजूनच मजा येते मला दरवर्षी, कारण तिच्या हातचं पंचामृत म्हणजे एकदम अमृत असतं. ते मला खूप आवडतं, प्रचंड आवडतं आणि एकदम टेस्टी असतं तिच्या हातचं पंचामृत. या फिर जे तीर्थ आपण म्हणतो त्याची चव एकदमच वेगळी असते त्या दिवशी आणि प्रसादाची सुद्धा एकदम टेस्ट वेगळी असते. सो आता आलेली आहे माझी नेबरची काकू, ती आता आलेली आहे माझ्या आईची ओटी भरायला. सो पूजा सुरुवात करायच्या अगोदर एका सवाशिणीने दुसऱ्या सवाशिणीची ओटी भरायची असते आणि मगच आपण पूजेला सुरुवात करतो. आणि माझी पेट कॉटन बघा कशी टुकूर बघते की काय चाललं आहे ह्यांचं आज नवीनच. सो आणि या काकूंच्या घरी सुद्धा बाप्पा आलेले आहेत, पण त्यातून त्या वेळ काढून आलेला, तर त्यासाठी खूपच थँक्यू त्यांचं.
आणि कॉन्सिडेंटली माझ्या मॉमचं आणि माझ्या डॅडचं जे कलर कॉम्बिनेशन आहे ते मॅचिंग झालं. आय गेस हेच एकदम लिहून येतं, कारण त्या दिवशी माझे डॅड काहीतरी वेगळं घालणार होते आणि ते त्यांना फिट नाही झालं, तर त्यांनी हा जॅकेट घातला त्यांच्या फेवरेट व्हाईट कुर्तावर. आणि दोघांचा जो कलर कॉम्बिनेशन होता तो खूप उठून येत होता, खूप छान होत होता पूजेसाठी. आणि आता त्यांची जी गाठ आहे ती काकू बांधून घेते आणि मग आता आपण सत्यनारायणच्या कथाला सुरुवात करणार आहोत आणि मग आपण बापांची आरती करणार आहोत. तर तुम्ही व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. सो चला तर आता सत्यनारायण पूजेची कथाला सुरुवात करूया. आणि संमोक्ष आत्मानांच्या संमोक्ष मंगल भगवान विष्णु मंगल जय मंगल कुंडलिकाक्ष मंगलायंतुनरी शिवतु मंगलायंतुनरी शिवं भवतु दीर्घमायुरस्तु अखंड सौभाग्य दीर्घमायुरस्तु. ते जलस्पर्शः दोन पाणी आचमंजले द्वारे ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. अरे त्याचं पाणी सोडून द्या. ओम गोविंदाय नमः, हरि ओम केशवाय नमः असं करायचं. नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः. ओम विष्णवे नमः, मधुसूदने नमः, त्रिविक्रमे नमः, वामने नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, दक्षिणाय नमः, नारदाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेन्द्राय नमः, उमापते नमः, श्रीकृष्णाय नमो नमः. प्रणव ऋषि परमात्मा देवी गायत्री छंदा प्राणिया विनियोगा. ओम भू ओम भुवा ओम स्वाहा ओम महा ओम जना ओग तस्य वितरणं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. तो कानाला असं ओम आप उजवा ओम आपो ज्योतिरसभूत ब्रह्म भर्वस्सा तस्य वितरणं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. तो तांदूळ घ्यायचा, मनातल्या मनात आहे ना सत्यनारायणचं नामस्मरण करायचं. श्रीमन महागणाधिपते नमः, इष्टदेवताभिर्मा, कुलदेवताभिर्मा, ग्रामदेवताभिर्मा, स्थानदेवताभिर्मा, मातृपितृदेवताभिर्मा, सर्वेभ्यो देवताभिर्मा, सर्वेभ्यो ब्राह्मण्योभिर्मा. एकदन्तस्य कपिलो धूम्रकेतुगणादिसो बालचुरगजनं द्वादशनामानि विद्यारम्भे वेदेश प्रसंग्रामयाते शुक्लाम्बरं देवं शशिवर्णनाय सर्वविघ्नोपशान्ते सर्वमंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेष मंगल. एषारो भगवान मंगलायंतुनरी तदेव लग्नं सुचन्ददेव ताराबलं चन्द्रबलन्ददेव विद्याबलन्ददेव लक्ष्मीपति तेन्द्रिय स्वामी लाभस्तेषां जयस्तेषां. नाम संवत्सरे मासात्तममासे अमुकमासे भाद्रपदमासे शुक्लपक्षे दक्षिणायने शरद ऋतु अष्टमन्तितो वासरात वासरे शनिवासरे विशाखा नक्षत्रे शुभ योगे शुभ करणे अमुक राशि वृश्चिक राशि वर्तमान स्थिते चंद्रे तथा च वृश्चिक राशि वर्तमान स्थिते चंद्रे सिंह राशि वर्तमान स्थिते सूर्ये मिथुन राशि वर्तमान स्थिते देवगुरु शेषेषु भद्रेषु राशि स्थितम्. एवं गुण विशिष्टाकं सह कुटुंबानां सह परिवारां क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य प्राप्त सकल पीडा निवारणार्थ सकल मनोरथ सिद्धार्थ श्री सत्यनारायण देवता इत्यर्थ यथा ज्ञानेन यथा मिलोपचार द्रव्य ध्यान. आता असं वरती सूर्याला दाखवायचं. आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्करं दिवाकरं नमस्तुभ्यं प्रभाकरं नमस्ते. आदि तस्मेषु विश्वेषु एकुर्वन्ति दिने दिने जन्मान्तर सहस्रेषु दारिद्र्योपयादि यत्न पवित्रादि ब्रह्मसूत्रादि यत्न पवित्रं धारयामि. मातृपितृदेवताभिर्मा
सर्वेभ्यो देवताभ्यो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः निर्विघ्नमस्तु अविघ्नमस्तु आरोग्यमस्तु सुमुखे कदन्तस्य कपिलो धूम्रकेतुगणादिस्तो बालचनोजनं द्वादश नामानि विद्यारम्भे वेदेश तदग्रामयाति शुक्लाम्बरं दरं 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 देवं शशिवर्णं सर्वविघ्नोपशान्ति सर्वमङ्गल्ये माङ्गल्ये शिवे सर्वासाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमोस्तुते प्रकाश नामे यजमानस्य प्राजक्ता नामे बाले कश्यप गोत्रोच्चरादे उभे तेजमान सत्यनारायण देवता पूजनं च करिष्येत। आता आहे ना ताई तुम्ही दिव्याला गंध लावा दिव्याला गंध लावा गंधार पुष्पं ब्रह्मस्तु आवयामि स्थापयामि पूजयामि वाजवा घंटी घंटीच्या आवाजाने अदृश्य रूपातले आत्मा जर आपल्या घरात आले असतील तर त्या निघून जातात आणि वातावरणामध्ये चैतन्य निर्माण होते वातावरणामध्ये शुद्धता येते पवित्रता येते बरोबर की नाही Eat, be, drink and be merry. खाओ पिओ मजा करो अशी जी माणसं म्हणतात ना त्यांना दुसरा जन्म मिळत नाही का बरोबर ते भटकत असतात त्यांच्या आत्म्याशा असतात कधी डिंडोशीच्या सिग्नलला कधी मरोळच्या कधी मागाणाऱ्याच्या अडकलेले असतात वरती एंट्री नाही पाहिजे 84 दशलक्ष मग असे भटके आत्मा आपल्या घरात आले तर वातावरण कुलुषित होतं खराब होतं मग ते नर्मदा सिंधू कावेरी जलेस्मी सन्नती गुरु ओम भृवस्सात् तत्सवितुर्नं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् हिरण्यगर्भदक्षं पन्तुरस्तु गन्धर्वसुपर्णः गन्धद्वारादुरादर्शानित्ता पुष्टाकर्षिणी ईश्वरी सर्वभूतानां ताभिहोपहवेस्यं हरिद्रात् कुङ्कुमं समर्पयामि सकलपूजादिगन्धार पुष्पं ब्रह्म्यं प्रवस्तु आमि नागवेल्यां मुखवासादे विडापुगीफले ताम्बूलं समर्पयामि इष्टदेवता ग्रामदेवता कुलदेवता स्थानदेवता वास्तुदेवता सर्वाधिभद्र देवता पूजनादे महागणपति देवता पूज विद्यर्थे अलंकारात् अक्षदात् अक्षदं संपूज्यमस्तु। इथे नुसती सत्यनारायणची पूजा म्हणजे सत्यनारायणची पूजा होते गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी जलेस्मी सन्नधी गुरु शुद्धोदस्नानादे पाद्योदस्नानं समर्पयामि अर्घ्यं स्नानादे अर्घ्यं स्नानं समर्पयामि हिरण्यगर्भदक्षिणं पन्तुरस्तु कल्याणमस्तु दीर्घमायुरस्तु शुभं भवतु दीर्घमायुरस्तु ओम भृवस्सात् तत्सवितुर्नं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् सन्नधी गुरु बस 7 ठेवा ताई तुम्ही दोन्ही हात ठेवा तुम्ही वरती हात ठेवा कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्र समासिता मूले तत्र स्थिते ब्रह्मा मध्ये मातृगणासुता अंकुशं वामस्पादांकुशं उजवा खांदा दक्षिणस्कंधे डाव्या खांदा वामस्कंधे कपाल लाव ललाटे छाती लावा डाव्या हृदय ताईंच्या कपाल लाव अखंड सौभाग्यवती तांब्या लागला पाहिजे कल्याण वस्तू दीर्घाच्या मुलाच्या लावा आशीर्वादास नारळ पडायला सावकाश सावकाश स्वस्ति न इंद्रो वृद्धस्तवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः गन्धद्वारादुरादर्शानित्ता पुष्टाकर्षिणी ईश्वरी सर्वभूतानां तामिहोपहवेस्यं हरिद्रात् कुङ्कुमं समर्पयामि सकलपूजादिगन्धार पुष्पं नानाविधद्रव्याणि पुष्पं प्रतिगृह्यतां एक सवाशिंबाई आपल्याकडे येऊन गेली खूप मोठी सो काय गुरुजींनी सांगितलेलं की सत्यनारायणचा प्रसाद आणून द्या तर मी हे छान असं मोल्ड होतं माझ्याकडे मोदकाचं त्यात मी हे टाकून दिलेलं आणि ते खूपच सुंदर वाटत होतं आणि हा प्रसादसुद्धा एकदम अप्रतिम झालेला माझी जी कॉटन आहे ती सुद्धा शांतपणे सत्यनारायणची कथा ऐकत होती आणि शांतपणे पूजेत बसलेली काहीच त्रास न देता आणि ती कधीच अशी काही त्रास देत नाही आणि सो आज सत्यनारायणची पूजा असल्यामुळे मी माझ्या पेट्सला सुद्धा हे एरकल फ्रॉक घातलेले महाराष्ट्रीयन थोडंसं त्याला टच देण्यासाठी आणि तिच्या आउटफिट्स नेहमी मी ठरवूनच बनवते ॲज पर द थीम आणि आज होता हा एरकलचा छान असा फ्रॉक आणि तुम्ही बघू शकता तिने सुंदर अशी चंद्रकोर घातली आहे आणि गळ्यात असं नाजूक साजूक चिंचपेट घातली आहे आणि तिचे आम्ही खूप सारे फोटोज काढून घेतलेत कारण ती खूपच छान वाटत होती आणि तिला कोणाचीच नजर नको
लागू दे देवा, थू थू थू. आणि मला इंस्टाग्रामवर खूप लोकांनी विचारलं की तुम्ही पेट्सचे कपडे कुठून शिवून आणतात. तर मी हे स्वतः म्हणजे डिझाईन करते की यावर्षी आम्ही हिला काय घालणार आहे ऑन हर बर्थडे, ऑन दिवाळी, ऑन सम पूजा. आणि मग त्यानुसार आम्ही आमचा जो लोकल टेलर आहे त्याच्याकडे जुना माप देऊन शिवून घेतो. आणि या दॅट्स द सिक्रेट. ओम भगवे नमः नैकरूपा उपसुमनते नमः सत्याय नमः समत्मने नमः संबीर अस्मिताय नमः असमाय नमः मोगाय नमः पुंडरीकाक्षाय नमः दुष्कर्मणे नमः उरेशाकुलते नमः रुद्राय नमः बहुलीलते नमः बबलवे नमः विद्वविदे नमः गवये नमः अव्यंगाय नमः कवये नमः लोकाध्यक्षाय नमः चोराध्यक्षाय नमः. कुरुक्षेत्राची लढाई चालू आहे ना, तर पितामह भीष्मांचा 180 वर्ष होते. 180 वर्षाचा पितामह भीष्माला व्यासाने म्हटलं चिरतरुण. काय म्हटलंय? कारण शंकरावर पहिला त्यांनी गेला. शर म्हणजे बाण. बाणाच्या गादीवर 12 दिवस पितामह. तोपर्यंत हस्तिनापूर सुरक्षित आता जाणार नाही, तोपर्यंत मी माझा प्राण नाही सोड. यम बोलतो मला आज्ञा दे. त्याच्या डोळ्यात पण पाणी नियमात की हा किती माणूस सहन करतो. 12 दिवस रक्त वाहते. एके दिवशी हे ऋषी आपल्या शिष्यांचं अरण्यामध्ये चर्चा करत असतात आणि चर्चेचा विषय असा असतो, जर कलियुगामध्ये माणसावरती कोणत्याही प्रकारचे दुःख किंवा संकट आलं तर कोणत्या देवाची पूजा केल्याने माणूस कलियुगामध्ये सुखी आणि समाधानी होईल. हा प्रश्न नारदासमोर पडतो आणि या नारद मुनी भगवान विष्णूची स्तुती करायला लागतात. जन्मतः 3 गुणांचा स्वीकार करतो, भक्तांचे दुःख दारिद्र्य दूर करतो, अशा नरोत्तम नारायण नमस्कार होतो. का नारायण भगवान म्हणतात की नारदा, तुझ्या मनामध्ये काय चालू आहे ते म्हणतात की तुझ्या मनामध्ये जो काही प्रश्न आहे तो मला ठाऊक. हे नारदा, ज्या हेतूने तू माझ्याकडे भेटायला आलास तो हेतू मला माहिती आहे. जो कोणी पृथ्वीवरती माझं सत्यदेवाचं सत्यनारायणचं पूजन करेल त्याच्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. सांगण्याची तसदी करावी. त्यावेळेला संन्यास रूपामध्ये आलेल्या भगवंताला त्या गरीब ब्राह्मणाची दया येते. त्याला ते जवळ घेतात आणि सत्यनारायणची कथा विधी महती समजवतात. त्यावेळेला श्रीकरी नावाचा ब्राह्मण रुद्ररूपी संन्यासाला म्हणजे भगवंताला पुन्हा एकदा वाकून नमस्कार करतात आणि मनातल्या मनात नमस्कार करतात की भगवंता, आज मी भिक्षा मागायला नगरो. सो पूजा आता समाप्त झालेली आहे. आता आपण करूया बाप्पाची आरती. ओम बाणाय स्वा मपानाय स्वा व्यानाय स्वा मुधानाय सा समने सा परब्रह्मणे स्वा नैवेद्याते महानैवेद्यम दर्शयामि. सात ओम सदा भूतु सनोगुणतु सर्वं करवावे तेजस्वी नावितमस्तु महाविजम शांती शांती शांती. त्याच्यामध्ये थोडं तीर्थ घ्या आणि प्रसाद ठेवतात. मोदक थोडा होता हा थोडा. मंगलमूर्ती मोर्या कर्पूर गौणम करुणावतारम संसार सारम भुजेंद्र आरम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवामी सैतं नमामि. कर्पूरेण मनोहरेण निरंजन दीपं समर्पयामि. सुखकर्ता दुःखहर्ता वर्ता विघ्नाची दुर्गे पुरवी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर वृषेंदुराची कंठी झळके महाराची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन. रत्न काचित फळा तुझगवरी कुमरा चंद्रनाची उठी कुंकुमेश्वरा. हिरे दरी रुंजुरीने पुरे चरणी नागरिया. जय देव जय देव मंगलमूर्ती दर्शन वाले मन कामना पुरी. जय देव जय देव लंबोदरी नांबर वंदना सरळ वक्र सुंदर तेजरा. ब्रह्मांडी माळा विषय कंठकारात लावण्य निर्मळ जुजुळा. जय देव जय देव जय शिव. कर्पूर गौरा मोळा नैनी निशाळा अर्वांगी पार्वती सुमनांच्या माळा. ऐसा शंकर सोडे उम्हा विराळा. जय देव जय देव जय शिव शंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओ आळू भावरती ओ तुझगौरा.
जय देव देवी रक्षण सागर मंथन परिकेले श्यामाजी चित्त हरारता परले पेत्वाशुरपाण प्राशान केले नीलकंठ नाम प्रसिद्ध भीजवासे उच्चारी रघुतिलक नाम दासांतरी जय देव जय शिवशंकर राव स्वामी शंकरा आरती ओ वाळू आवर्ती ओ वाळ तुझगरा जय देव दुर्गे दुर्गणवारी तुझे संसारी हरानाथ अंधे करणाधिष्ठारी वारी वारी जन्म मरणाचे हारी हारी पडलो आता संकर निवारी जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरवीश्वरवन तारिक संजीवनी जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरवीश्वरवंदे तारिक संजीवनी जय देवी प्रसन्नवदने प्रसन्न होती अंबे तुझा सोड करतो निराशा नरहर कल्याण जय देवी महिषासुरमर्दिनी जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा जय जय दीन दयाळा शकलाशित झाले भावार्थे पूजिता सर्व इच्छित लाभले जय जय दीन दयाळा सत्य नारायण देवा जय जय दीन दयाळा सत्य नारायण देवा साधू वैश्य संततीसाठी तुझला पार्थिले अलिंगण आनंद तू जन्मावे ओ आलिंगणी नमा तमेव माता पिता तमेव बंधु सखा तमेव विद्यारणं तमेव सर्वं मम योगे कायेन वाचा विद्येन मातुजा जवावा यज्ञं समर्पणं परिनारायणाय इति समर्पयामि अचितं केशवं नारायणं कृष्ण हरे राम हरे हरे कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे हरे कृष्ण 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 हरे मोरिया रे बापा मोरिया रे बापा मोरिया रे बापा मोरिया रे मंगलमूर्ती मोरिया गणपती बाप्पा जे कारणी देह माझा पडावा उपेक्षु नको गुणवंतानंता रघुनायका महागणेश आता जय जय रघुवीर समर्थ मोरिया विभारताने तुझीच सेवा कृपाय दानी अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा घाल तुझा कोटी प्रारंभी विनती करो गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्व हरवणी बुद्धिमुद्रे आराग्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता बोधुश्री सर्वमंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते ओम यज्ञेन यज्ञमय जंत देवा स्थानी धर्मानी पथ मान्यासन या घरावरती या कुटुंबावरती येणाऱ्या सर्व संकटातून सगळ्यांचे रक्षण करा भगवंता या घरातील मुली लग्नाच्या त्यांच्या लवकरात लवकर लग्न होऊन दे आणि मुलाचा पण कामधंदा व्यवस्थित राहून दे भगवंता तुझ्या चरणी प्रार्थना करतो अखंड दयालो आशीर्वाद या कुटुंबावर राहून दे तुमच्या चरणी प्रार्थना करू सत्यनारायण महाराज की जय गावदेवी माते की जय बाळगोपाल महाराज की जय वायचकुले आरती फिरवा सगळी सो गाईज आता बाप्पाची आरती सुद्धा करून झालेली आहे आणि छान वाटत होतं पूजा केल्यावर एकदम मन प्रसन्न झालेलं आणि आता आम्ही घेतोय पंचामृतचा आस्वाद कारण हे पंचामृत माझं अतिशय फेवरेट आहे माझ्या आईच्या हातचं जर तुम्ही तीर्थ खाल्लं तर तुम्ही एकदम स्वर्गातच जाईल इतकं छान असतं आणि हे मला इतकं टेस्टी लागतं की मी हे पूर्ण वाडगं भरून सुद्धा पिऊ शकते इतकं छान असतं आणि त्यानंतर आम्ही सर्वांना हा जो सत्यनारायणचा प्रसाद बनवलेला माझ्या आईने तो वाटला आणि अतिशय मऊ असं कापसासारखा झालेला हा एकदम टेस्टी आणि एकदम कमी गोड जसा मला आवडतो तसा आणि खूपच सुंदर झालेला प्रसादसुद्धा तुपाचा छान असा वास येत होता त्याला आणि सर्वांनी प्रसाद घेतल्यावर गुरुजीसुद्धा प्रसाद घेऊन निघाले त्यांच्या नेक्स्ट पूजेसाठी सो आम्ही त्यांचा सर्वांनी आशीर्वाद घेतला मिळून आणि ते निघाले आणि मग पूजेसाठी आम्ही जे नैवेद्य ते बाप्पांसाठी ठेवलेलं आणि छान असा मोदक बाप्पांसाठी सुद्धा ठेवलेला आम्ही आणि आज होता गुरुवार आणि आज होता स्वामींचा दिवस त्यासाठीच आम्ही बाप्पांना सुद्धा छान असा चाफ्यांचा हार घातलेला आणि पूर्ण घरात चाफ्यांचा
छान असा सुगंध दरवळलेला आणि मला चाफ्याचा सुगंध खूप आवडतो आणि माझ्या आईलासुद्धा. सो बाप्पा खूप सुंदर दिसल्यामुळे माझ्या आईने बाप्पाची त्या दिवशी खूप छान अशी नजर काढली आणि तिचेसुद्धा डोळे एकदम भरून आलेले. तर तुम्ही बघू शकतात की एकदम इमोशनल मोमेंट होता तिच्यासाठी तो, कारण बाप्पा एकदम रोज बघितल्यावर अजून छान दिसत जातात. आणि माझी पेटसुद्धा त्या दिवशी किती छान दिसत होती तुम्ही बघू शकता. हा एअरकल फ्रॉग तो बापरे खूपच सुंदर दिसत होता. आणि ही आहे माझी पेट किटू. ही आहे एक ब्लाइंड कॅट. ही होती एक पॅरालाइज कॅट जिला माझ्या बहिणीने खूप उपचार करून बरा केलेला आहे. तिची खूप सेवा केलेली तिने, तर त्यासाठीच हिला आम्ही खूप जपतो. आणि आता तुम्ही बघू शकतात ही महाराणी चालली आहे की आता बाबा पूजा संपली, मी चालली आतमध्ये आराम करायला अशी म्हणत ही आजीबाई चालली आतमध्ये आपला एअरकल फ्रॉक घालत आणि मिरवत. त्यानंतर आमचे सर्व नेबर्स या फिर आमचे सर्व पाहुणे वगैरे खूप येऊन गेले पूजेनंतर बाप्पाची पाया पडायला. आणि सर्वजण एकच गोष्ट विचारत होते की ही मूर्ती तुम्ही कुठून आणली. आम्ही अशी मूर्ती आजपर्यंत कुठेच नाही बघितली आहे. खूपच छान बाप्पाची प्रतिमा आहे. आणि सर्वांना आम्ही सेम आन्सर देत राहिलो आहे. आणि मग आम्ही बाप्पांना दाखवला हा नैवेद्य. आणि नैवेद्यामध्ये आज होतं छान अशी मखाण्याची खीर, अवळी, वरण, पुरी आणि सत्यनारायणचा प्रसाद. आणि माझ्या डॅडचे जे मित्र आहे त्यांनी हे बाप्पांसाठी सुंदर असा मोठा मोदक आणलेला. सो आता भेटूया पार्ट 2 मध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.